अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्रावणातील शुक्रवारी एक पूजा केली जाते, तिला जिवंतिका पूजा असं म्हटलं जातं। तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील जिवंतिका पूजा म्हणजे नेमकं काय आणि कशासाठी केली जाते, कधीपासून ही प्रथा सुरू झाली आणि नेमकं या प्रथेचा अर्थ काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जिवंतिका पूजा ही श्रावणातल्या 4ही शुक्रवारी केली तरीही चालते। ही पूजा करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आली आहे। ही पूजा करण्यामागे बरीच कारणे आहेत, त्यातली आपण आज काही जाणून घेणार आहोत। खरं तर ही संतती संरक्षणासाठी ही पूजा केली जाते, त्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते। जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजे माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता। दीर्घायुष्य मिळावं यासाठी हिंदू धर्मामध्ये ही पूजा केली जाते। श्रावणामध्ये स्त्रिया जिवंतिका पूजा करतात। जरा आणि जिवंतिका या दोन देवता यांची पुरातन देवता आहेत। पुरातन असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन आहेत। जरा जिवंतिका याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्हाला स्कंद पुराणात मिळू शकते। त्यात असं म्हटलं आहे की पूर्वी 5 वर्षाच्या आधी मुलांचे मृत्यू उद्भवायचे। मुलांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी, मुलांना आयुष्य मिळण्यासाठी या जिवंतिका पूजा करण्यास सुरुवात केली जाऊ लागली। म्हणून आताही माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा न चुकता करतात। जर तुमच्या लहान बाळासाठी तुम्ही ही पूजा करू इच्छित असाल तर याचा पूजाविधी माहिती असायला हवा। आपल्या कुलदैवतेची आणि जिवती देवीची पूजा केली जाते। या दिवशी स्त्रिया निर्जली उपवास सुद्धा करतात। देवी जिवतिकेची पूजा करून तिच्याकडे बाळाच्या रक्षणासाठी पूजा केली जाते। या पूजासाठी दुर्वा, फुले, आघाड्याचे पाने असं आवश्यक मानलं जातं। याची माळ करून ती जिवतीला वाहिली जाते। 21 मणी असलेले कापडाचे वस्त्र करून ते सुद्धा घातले जाते। त्याचबरोबर पुरणाचे दिवे करावे। 5, 7, 9 या संख्येमध्ये ते दिवे असावेत। ते जिवतीपुढे ठेवून साखर, चणे, फुटाणे याचा नैवेद्य दाखवावा। या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे। महिलांनी, सुवासिन महिलांनी बोलावून त्यांना हळदी कुंकू द्यावा। अशा पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो। जिवतीची पूजा करून झाल्यावर मुलांना पाटावर बसून लहान बाळाचे औक्षण केले जाते। कुंकू लावून चणे व साखर, फुटाणे, आरत्या मुरण्याचे वाण, निरंजनात 5 वाती असू द्याव्यात। जर समजा तुमची मुलं परदेशात असतील तर अशा मुलांच्या काळजीसाठी 4ही दिशेला औक्षण करून अक्षता 4ही दिशेला टाकाव्यात, म्हणजे त्यांचं औक्षण केल्यासारखं होईल। प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपवास केला पाहिजे। त्याचबरोबर विधिवत पूजासुद्धा केली पाहिजे। कुठलीही प्रथा, कुठल्याही मान्यता असेच नसतात, त्यामागे खूप मोठे धार्मिक कारणसुद्धा असते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती बघायची असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करा।